जंगलात शिकारीच्या अनेक घटना नेहमीच घडून येत असतात। इथे जगायचं म्हटलं की शिकार यायलाच हवी। मोठे शिकारी नेहमीच लहान प्राण्यांची शिकार करत असतात, पण शिकाऱ्यानेच दुसऱ्या शिकाऱ्याची शिकार केली याचं तुम्ही कधी पाहिलंय का? हे अनोखं दृश्य सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बिबट्यानं चक्क जंगलाचा वेगवान शिकारी मगरीची शिकार केल्याचं पाहायला मिळतंय। बिबट्या मगरीचा असा काय जबडा पकडतो की जंगलाच्या शिकाऱ्याची किंचाळी बाहेर पडते। हे सर्व दृश्य लांबूनच काही पर्यटक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान शेअर केला जात आहे। बिबट्या हा जगातील सर्वात चपळ आणि धोकादायक शिकारी मानला जातो। हा शक्तिशाली शिकारी क्षणार्धात आपली शिकार पकडतो, तर मगर देखील या यादीत काही मागे नाही। आपल्या धूर्तपणाने मगर पाण्यातच आपले राज्य उभारून बसलेली असते। पाण्यात तिचा हात कोणीही पकडू शकत नाही, पण आताच्या व्हिडिओमध्ये मात्र बिबट्यानं पाण्याबाहेर मगरीची शिकार केल्याचं दृश्य सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे। एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात झाडाच्या फांदीवर बसलेला तुम्हाला पाहायला मिळतोय। काही वेळानं खाली पाण्यात एक मगर दिसते। बिबट्या वेळ वाया न घालवता त्यावर झडप घालतो आणि काय होतं हे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। या व्हिडिओमध्ये बिबट्या हा मगरीला मानेने धरतो आणि त्याला ओढत झाडावर चढतो हे दिसून येते। हे दृश्य इतकं विचित्र आणि अनोखं आहे की पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केलेले आहे। बिबट्याला त्याच्या चपळतेमुळे आणि शांतपणे हल्ला करण्याच्या क्षमतेमुळे सायलेंट किलर असं म्हटलं जातं। बिबट्याची शिकार आता सर्वांनाच आश्चर्यचकित करत असून शिकारीचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे। व्हिडिओच्या शेवटी बिबट्या हा मगरीला खेचत जंगलात घेऊन जातानाचं तुम्हाला दिसतंय। हा शिकारीचा व्हिडिओ सोरैया कोजरीन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर विविध अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यातीलच एका युजर्सनं म्हटलंय, नक्की कोण कुणाला खात आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।